समाजभूषण अप्पासाहेब गायकवाड़ परिवर्तन प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब हमेशा समाज सेवा में आगे रहते हैं। इनका जन्मदिन स्वर्गीय सौ वेणुताई चौहान रुग्णालय में फल बांटकर व स्कूल में शैक्षणिक साहित्य बांटकर किया गया। उन्होंने उपहार के स्वरूप सबको शिक्षण साहित्य देने का आह्वान किया, जो कि गरीब बच्चों में साहित्य का वाटप हो। इस अवसर पर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने, सल्लागार आनंदराव सवागदे, प्रतिष्ठान के सल्लागार विद्या मोरे, कैबिनेट ऑफिसर लान, सल्लागार मस्जिद आंबेकरी, उद्योजक सुभाषराव जाधव, शंकर लादे, सर्जेराव अंबावडे, LIC डेव्हलपमेंट अरुण भिसे उपस्थित थे। नमस्कार, मी विद्या मोरे, मी सल्लागार कमिटीमध्ये आहे। अप्पासाहेब गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे। यानिमित्त त्यांनी आज फळ वाटपचे कॉटेजमध्ये केलेले आणि विविध कार्यक्रम जे राबवले गेले आजच्या दिवसात, ते खरंच कौतुक करण्यासारखे आहेत। कारण ग्राउंड लेवलला येऊन कुठलेही कार्यकर्ते असे कार्य करत नाही। सो त्यांना त्यासाठी समाजभूषण पुरस्कार पण मिळालेला आहे आणि आम्हाला प्राऊड फील होतं की ते सगळ्यांना सपोर्टिव्ह नेहमीच असतात। कुठलंही काम त्यांनी घेऊन जाऊ द्या, कुठल्याही प्रकारचं, तरीसुद्धा ते अग्रेसर असतात कामामध्ये। सो आमच्यातर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा वाटतात। हां, आमचे मित्र समाजसेवक अप्पासाहेब गायकवाड यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून कराड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व शाळा नंबर 1मध्ये वही वाटप असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आज इथं आम्ही राबवलेले आहेत। त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने सामाजिक काम आहे, त्याची दखल घेऊन शासनाने त्यांना समाजभूषण हा पुरस्कार दिलेला आहे। तसंच त्यांनी दरवर्षी कराडमध्ये महात्मा फुले समाजभूषण म्हणून जे पुरस्कार आहे त्याचं त्यांचे फाउंडर आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने तर राबवत गेली 15 वर्ष जे कराडच्या वेगवेगळ्या भागात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना ती त्याचे शाबासकीची थाप म्हणजे पुरस्कारच्या रूपाने देत आहेत। त्यांना पण चांगला प्रतिसाद मिळत आहेत व आज मी त्यांना त्यांचे वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांना भावी आयुष्य सुख समृद्धी व तब्येतीच्या दृष्टीने चांगले जावं असं मी शिवसेना कराड शहरच्या वतीने शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सातारा जिल्हा RPIचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री अप्पासाहेब गायकवाड यांचा आज वाढदिवसानिमित्त कॉटेज हॉस्पिटलमध्ये फळे वाटपाचा कार्यक्रम झाला। अप्पासाहेबांचं कार्य हे अनेक वर्ष दीन दुबळे आर्थिक मागास यांच्यासाठी अतिशय आदर्शवत आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने महाराष्ट्र सरकारने त्यांना समाजभूषण हा पुरस्कार दिलेला आहे। आणि अप्पासाहेबांचं कार्य फक्त कराड तालुक्यात नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा आदर्श इतरही RPI कार्यकर्त्यांनी घ्यावा, इतर तरुण पिढीने घ्यावा असे आदर्श अप्पासाहेब गायकवाड यांना माझ्यातर्फे, माझ्या मित्रमंडळीतर्फे, माझ्या LIC परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांचं आरोग्य सुखसमृद्धी त्यांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना।